तर बघा काय काय दिलेले बरं का आपल्याला त्यांनी डायमीटर दिला होता, लांबी दिली होती, M20चा ग्रेड दिला होता, AP 500 दिला होता, त्यांनी मला फॅक्टर्ड लोड पण दिला होता ज्याला PU बोलतात अल्टिमेट लोड, आणि मला ASC काढायला लावला होता. मी फॉर्म्युला वापरला PU = 0.4 FCK AC प्लस 0.67 FY ASC. याच्यामध्ये PU जो दिला होता 900 किलो न्यूटनचा होता, त्याला मी न्यूटनमध्ये टाकण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय केला, 0.4 FCK 20 AC या पद्धतीने या फॉर्म्युल्यामध्ये मी भरलं. परंतु तुमच्या लक्षात काय आलं की AC आणि ASC दोघं अननोन आहेत सर, AC आणि AC दोघं अननोन आहेत, तुम्हाला शोधता येणार नाही. मग आपण काय करायचं, AG काढा डायरेक्टली. AG कसा काढणार, जर तुम्हाला पूर्ण कॉलमचा डायमीटर 400 mm दिलेला आहे तो टोटल एरिया काय निघेल, π/4 × 400चा वर्ग. सर्क्युलर कॉलम आहे तो, 400 mm डायमीटर आहे त्याचा, मग टोटल एरिया किती येईल त्याचा, π/4 × 400चा स्क्वेअर. किती येतो सांगा उत्तर, π/4 × 400चा स्क्वेअर. तो किती बरं का, हे आन्सर येते 125663.7061 mm चा स्क्वेअर. ओके का, तो π/4 × 400चा वर्ग 125663.7061 mm स्क्वेअर. तो या पद्धतीने आपला AG येऊन गेला. AG म्हणजे काय, टोटल एरिया येऊन गेला. आता तुम्ही मला सांगा, मला ASC काढायचं बरं का, मला ASC काढायचा आहे. तो AC कसा काढतात, AC कॉन्क्रीटचा एरिया कसा काढतात, तुम्ही काय म्हणतात की सर टोटल एरियामधून स्टीलचा एरिया मायनस करून टाका, तो आपला होऊन जातो AC. मी तेच करतो. आता मी काय करतो, मला कॉन्क्रीटचा एरिया अननोन जर ठेवला मी आणि ASC बी अननोन ठेवला, दोन पॅरामीटर अननोन ठेवल्यावर उत्तर येणार नाही. मग कॉन्क्रीटचा एरिया तुम्ही ना या पद्धतीने ठेवा. कसं, हे बघा AG किती दिला आहे टोटल, 125663.7061 दिला आहे, हा झाला AG. आणि ASC किती आहे, ASC आहे ASC एवढा, तुम्हाला माहिती, मला शोधायचं आहे. मग तुम्ही एक काम करा ना, जिथे हा AC दिसतोय त्या ACच्या ऐवजी एवढं उचलून त्याच्यात ठेवून द्या, जिथं हा AC दिसतोय त्याच्याऐवजी एवढं उचलून तिथं ठेवून द्या आणि तुम्ही उत्तर काढून टाका. तुम्हाला शिफ्ट सॉल्व सगळ्यांना जमतं. बरं मग कसं करणार, चेक करा. चला आपण जर बघायला गेलो, बघा मी टाकतो आता याच्यात या फॉर्म्युलामध्ये, पुट इन दिस इक्वेशन 900 × 10⁻³ 0.4 × 20. आता बघा इथे AC आहे, त्या ACच्या ऐवजी आपण ही पूर्ण व्हॅल्यू टाकू, काय असेल 125663.7061. ओके, मायनस ASC, तो हा काय झाला बरं का आपला, तो 125663.7061 मायनस ASC, हा काय झाला, हा झाला आपला AC. सगळं समजलं का नाही तुम्हाला रे, की ACची व्हॅल्यू सर एवढी उचलून टाकायची आहे, नाही कळालं. हे बघा ना, टोटल एरिया त्याच्यामधून स्टीलचा एरिया मायनस केला का कॉन्क्रीटचा एरिया भेटतो. टोटल एरिया माझ्याकडे होता स्टीलचा एरिया ASC, तो याला उचलून घेतला आणि इथे ACच्या ठिकाणी चिपकवतो ना मी. बोला, हां, प्लस 0.67 × 500 × ASC. आता तुमच्याकडे अननोन एकच आला ना, बघा ASCच अननोन राहिला एकटा, तो शिफ्ट सॉल्व करा आणि मला सांगा ASC किती आला. तो आपण काय करणार, ही कॅल्क्युलेटरमध्ये टाकूया, तुमच्यासमोर टाकून दाखवतो, म्हणजे काही जणांना समजलं नसेल तर थोडी मदत होऊन जाईल. बघा, तो 900 × 10⁻³ टाका, तो 900 × 10⁻³ ओके. पुढे जाऊया, अल्फा इक्वल ओके, काय पुढे 0.4 × 20, 0.4 × 20 ओके, 0.4 × 20 इंटू पुढे ब्रॅकेट काय इंटू, हे दोघं साईडनं ब्रॅकेट आहे, हां 125663.7061 ओके का. तर हे टाकलं आणि पुढे काय मायनस ASC, तो मायनस ASC याचा अर्थ काय झाला, मायनस अल्फा एक्स. ओके, अल्फा एक्स प्लस पुढे काय, पुढे जाऊया आता ब्रॅकेटच्या बाहेर जर गेलो आपण, 0.67 प्लस 0.67 इंटू 500 इंटू ASC, तो 500 इंटू ASC म्हणजे अननोन आहे तो अल्फा एक्स करा. चला आला का उत्तर तुमचं, बघा बरं, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. तो किती उत्तर येते, -322.04. उत्तर किती येते, तो उत्तर येते ASC = -322.04 mm². आता विषय असा असतो की स्टीलचा एरिया मायनस कुठून यायला लागला, तो स्टीलचा एरिया मायनस कधी येत नाही, येतं ASC मायनसमध्ये येते, याचा अर्थ हा प्रश्न चुकलेला आहे. ओके, तो इथं लिहायचं की
area of steel is not this area of steel is not used because the value of this area is negative. तर तुम्हाला ते काय म्हणतील लास्टला ते पण सांगून देतो बघा. तो हे उदाहरण चुकलेलं आहे, सरळ सरळ उदाहरण चुकलंय. कसं कळणार बरं काय उदाहरण चुकलंय? आता बघू आपण आपल्या आन्सरकडे जाऊ. तर आपण काय करूया, आपल्याकडे जे अवेलेबल आन्सर आहे त्याच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला कळून जाईल काय. बघा बरं, तो प्रत्येकाने आता असं प्रश्न जर आला तर लक्षात राहू द्यायचा कसं सोडवायचं त्याला. कुठे होता हा प्रश्न? एरिया ऑफ लॉन्जिट्युडिनल स्टील बार. हे बघा दिसतोय का सगळ्यांना? हे उत्तर आपण काढण्याचा प्रयत्न केला पण उत्तर किती आलं? -322. मग याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? याचा अर्थ असा झाला, रिक्वायर एरिया ऑफ कंप्रेशन स्टील इज निगेटिव्ह, हेच मिनिमम एरिया इज प्रोव्हाइडेड. बघा तो तुम्हाला जो एरिया आलेला आहे तो निगेटिव्ह आलेला आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल आता? तुम्हाला तो एरिया कमीत कमी प्रोव्हाइड करावा लागेल. म्हणजे जेव्हा निगेटिव्ह येतोय तो लिमिटपेक्षा बाहेर गेला ना, मग तुम्हाला काय करावं लागेल? मिनिमम एरिया वापरावा लागेल. आणि तुम्हाला शिकवलंय मी की मिनिमम एरिया किती राहतो. मग मिनिमम एरिया वापरावा लागेल. आता इथं मेन्शन करा. तो आपण काय करू आता? आपण काय करू, इथं मिनिमम एरिया काढून घेऊ. बघा बरं, तर इथं आपण काय करणार की ASC जो आहे विच इज लेस दॅन, खूप कमी आहे, खूप कमी आहे, विच इज लेस दॅन 0 बिकॉज निगेटिव्ह आला ना ते, तो 0पेक्षा कमी. सो प्रोव्हाइड तुम्हाला काय करावं लागेल? मग आता कमीत कमी स्टील प्रोव्हाइड करावं लागेल. प्रोव्हाइड ASC मिनिमम. आणि ASC मिनिमम किती असतो बरं रे? सो देअरफॉर ASC मिनिमम किती असतो? ASC मिनिमम तुम्हाला शिकवलं ना मी, किती असतो? 0.8% ऑफ ग्रॉस एरिया. आठवतं का? तो 0.8% ऑफ ग्रॉस एरिया आपला काय असतो? ASC मिनिमम. मग सांगा बरं किती आन्सर येईल? 0.8% ऑफ ग्रॉस एरिया किती आहे? प्रश्न चुकीचा नव्हता, त्याला कसा टॅकल करायचा हे सांगतोय तुम्हाला. बघा 12, 56, 63.70, 61 किती मग बघा? 12, 56, 63.70, 61. सांगा बरं किती आलं ASC मिनिमम? ASC मिनिममची व्हॅल्यू किती आली सांगा? 0.8% ऑफ 1000 5.30 1004 असं ना? 1005.30 mm². या पद्धतीने तुम्ही ASC मिनिमम प्रोव्हाइड करा. तो प्रोव्हाइड मिनिमम स्टील, प्रोव्हाइड मिनिमम स्टील असा पण प्रश्न परीक्षेला येईल. मी तुम्हाला अजून असा एक प्रकार शिकवतो आणि मला याच्या पुढे बी सांगायचं होतं बरं का. तो या पद्धतीने पण प्रश्न येतो, लक्षात राहू द्या तुम्ही. या पद्धतीने पण प्रश्न येतो, लक्षात राहू. जमेल का बोला? आपण जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे. कॅल्क्युलेट वर्किंग लोड, डिझाइन ॲक्सियल लोड, स्पेसिफिकेशन. जमून जाईल ना? ठीक आहे. आपण आता काय करू, तुम्हाला अजून एक प्रश्न मी दिला समजा, तुम्हाला जमून जाईल बघा. चेक करू आपण येतं का. डिझायनिंगकडे मला जाता येईल, म्हणजे मला एक क्वेश्चन अजून घेऊ वाटतोय जो परीक्षेला येईल वाटतोय. ठीक आहे का? जो परीक्षेला येईल. बरं असा प्रश्न जर का आला किंवा तुम्हाला होमवर्कला मी दिला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? फक्त तिथे एक लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्हाला असाच प्रश्न येईल सेम. काय प्रश्न विचारेल तो की कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेनफोर्समेंट. लक्षात राहू द्या, तो एरिया ऑफ रेनफोर्समेंट फॉर द कॉलम असा प्रश्न विचारेल. चला आता आपण काय करूया, डिझाईनचे न्यूमेरिकल घेऊ. बघा बरं, आता आपल्याला कशाचे न्यूमेरिकल घ्यायचे? डिझायनिंगचे न्यूमेरिकल घ्यायचे. बघूया आपण काय काय. आता डिझायनिंग न्यूमेरिकलमध्ये काय काय होणार तर ते आपल्याला बघायचं. तो डिझाईनचे न्यूमेरिकल आपल्याला डिस्कस करायचे, डिझाईन करायचे कॉलमचे. 6 आणि 6 12 मार्क्ससाठी तुम्हाला कॉलमचं येऊ शकतं. कधी कधी दोघं उदाहरणं टाकून देतो तो. ठीक आहे, कधी कधी दोघं एक्झाम्पल डिझाईनचे टाकून देतो. त्याची प्रोसिजर एक लक्षात ठेवायची नीट, आणि कसं सॉल्व करता संपूर्ण व्यवस्थित बघा. तेच आपलं टार्गेट आहे आजचं. तो डिझायनिंग ऑफ कॉलम मी तुम्हाला स्टेप लिहून देतो साईडला आणि एक उदाहरण सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे, आता बघा हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय का? स्क्रीन शेअर नाही केली.
हां आहे ना. तो स्क्रीनवरतीच पहिले उदाहरण वाचून घ्या, मग मी त्याचे गिवन डेटा लिहून घेतो आणि मग आपण त्याला सॉल्व्ह करून बघू. बघा प्रश्न काय म्हणतोय, डिझाईन ॲक्सियली लोडेड कॉलम 400 बाय 400 mm पिन ॲट बोथ एंड. तर तुम्हाला काय म्हणले त्याने, तो म्हणतोय तो की डिझाईन करा ॲक्सियल लोडेड कॉलम. तुम्हाला कॉलमला डिझाईन करायचं आहे 400 बाय 400 mm तर त्याचं डायमेन्शन दिलं आहे. तो अगोदरच त्याचं डायमेन्शन दिलेलं आहे. पिन ॲट बोथ एंड याचा अर्थ दोघं एंडला आपण पिन कनेक्शन करून ठेवलेले बघा. तो दोघं एंडला काय आहे पिन कनेक्शन केलेले. अनसपोर्टेड लेंथ किती दिली तुम्हाला, 3 मीटरची लेंथ दिलेली आहे. फॅक्टर लोड पण दिलेला आहे. यूज M20 ग्रेडचा कॉन्क्रीट आणि तुम्हाला म्हणतोय डिझायनिंग करून दाखवा. म्हणजे तुम्हाला डिझायनिंगमध्ये पण 2 गणितं येणार आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला ॲनालिसिस जेव्हा करायचं शिकवलं तर ॲनालिसिसमध्ये तुम्हाला 2 प्रॉब्लेम कुठले शिकवले मी, एक म्हणजे PU काढायचा ज्याला अल्टिमेट लोड कॅरिंग कॅपॅसिटी बोलतात, आणि एक म्हणजे P काढायचा ज्याला वर्किंग लोड कॅरिंग कॅपॅसिटी किंवा सेफ लोड बोलतात. सेफ लोड काढा असं म्हणणार, सेफ लोड. हे 2 प्रॉब्लेम ॲनालिसिसचे होते. डिझायनिंगमध्ये कसं येईल बरं का, अजून एक होता ॲनालिसिसमध्ये काय बरं का, कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेनफोर्समेंट ASC. तर हे 3 प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येतील आणि तुमच्या प्रॅक्टिसमध्ये राहू द्या. ॲनालिसिसचे 3 प्रॉब्लेम राहतात. ओके, मग आता आपण जर बघायला गेलो डिझायनिंगकडे, तर डिझायनिंगचे प्रॉब्लेम काय काय येतील बरं का सर, तर डिझायनिंगमध्ये तुम्हाला 2 प्रॉब्लेम दिसायला भेटणार. एक तर स्क्वेअर शेप आणि एक म्हणजे सर्क्युलर शेप. तर एक स्क्वेअर शेप आणि एक सर्क्युलर शेप या 2 प्रकारचे तुम्हाला काय करायचे आहेत, कॉलमला डिझाईन करायचे आहेत. तो 2 प्रकारचे कॉलम तुम्हाला डिझाईन करायचे आहेत. बरं बघू, तो स्क्वेअर शेपमधला आणि दुसरा सर्क्युलर शेपमधले कॉलम डिझाईन करायचे आहेत. परंतु आता जर इथं बघायला गेलात तर डिझायनिंगमध्ये नेमकं काय करायचं राहतं, डिझायनिंगमध्ये काढायचं राहतं डायमेन्शन काढायचे राहतात. हा स्क्वेअर शेपचा जर तुम्ही कॉलम बनवतायत त्याचं डायमेन्शन किती द्यायचं, तो डिझायनिंगमध्ये काय काय करतात सांगतो बघा. तर जेव्हा तुम्ही डिझायनिंग करता बोलतात ना, तर डिझायनिंगमध्ये काय करतो आपण डायमेन्शन काढतो. आपण काय काढतो डायमेन्शन, की बाबा समजा मला जर का रेक्टँग्युलर किंवा मला स्क्वेअर शेपचा जर का कॉलम द्यायचा असेल, त्याचे डायमेन्शन काय असायला पाहिजे, 400 बाय 400 300 बाय 300 काय असायला पाहिजे, त्याचे डायमेन्शन आपण शोधतो. दुसरा आपण जे मेन बार आहेत कॉलममधले ते मेन बार आपण देतो की मेन बारचा डायमीटर किती असायला पाहिजे, तो मेन बारचं डायमेन्शन करतो. तिसरा आपण काय करतो, लॅटरल टाय जे असतात ना गुंफणारे त्या लॅटरल टाईजचं डिझायनिंग करतो. तर एवढ्या गोष्टीचं डिझायनिंग आपल्याला करता यायला पाहिजे. तो डायमेन्शन काढा असं म्हणतात. तो एक पॅटर्न झाला. म्हणजे तुम्हाला काय म्हणतोय मी, की डिझायनिंग जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्ही कॉलमचं डायमेन्शन काढणार, मेन स्टीलचं डिझायनिंग करणार, लॅटरल टाईजचं डिझायनिंग करणार. हा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतो. हा एक प्रकार आपल्याकडे आहे. बरं मग दुसरा प्रकार काय आहे, दुसरा प्रकार काय असतो, की तुम्हाला तो डिझायनिंग करण्यामध्ये दुसरा प्रकार काय, तुम्हाला तो डायमेन्शन देऊन देईल. डायमेन्शन तुम्हाला तो देऊन टाकेल. तो डायमेन्शन देईल, परंतु तुम्हाला डायमेन्शन त्याने दिलं आहे बरं का, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मेन रेनफोर्समेंट म्हणजे लॉन्जिट्युडनल बार जो आहे मेन रेनफोर्समेंट त्याची डिझायनिंग करायची, मेन बारची डिझायनिंग करायची आणि लॅटरल टाईजची डिझायनिंग करायची. बस एवढे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे, तर एवढे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतील. मग आता एक एक करून आपण सॉल्व्ह करूया. या गणिताला वाचून घ्या आणि गिवन टाटा वहीवर लिहून घ्या. काय काय म्हणतोय, डिझाईन ॲक्सली लोडेड कॉलम 400 mm बाय 400 mm. ठीक आहे, तुम्हाला कॉलमचे डायमेन्शन दिलेले त्यांनी 400 mm बाय 400 mm. मग बघूया, तो 400 mm बाय 400 mm, 400 mm इंटू 400 mm. हे काय दिलं आहे, हे कॉलेजचे तुम्हाला डायमेन्शन दिले 400 बाय 400. ते सगळ्यांनी लिहून काढायच्यावरती कागदावर. पुढे काय म्हणताय, पिन ॲट बोथ एंड. तो पिन ॲट बोथ एंड याचा अर्थ काय, दोघं एंडला जे आहे ना पिन आहे ते दोघं एंडला पिन करून ठेवले. पिनचा अर्थ काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही दोघं एंडला पिन केलं असेल तर इफेक्टिव्ह लेंथ आणि अनसपोर्टेड लेंथ हे दोघं लेंथ काय असतात, सारखे असतात. म्हणजे LE इज इक्वल टू L. आठवतं का, तर LE इज इक्वल टू L होऊन जातं असं जेव्हा दोघं साईडला पिन आहे किंवा हिंज आहे. पिनचा अर्थ होतो हिंज. ठीक आहे, अनसपोर्टेड लेंथ दिली त्यांनी मला 3 मीटर. तो अनसपोर्टेड लेंथ म्हणजे काय बरं का, L इज इक्वल टू दिली मला 3 मीटर. दोघं साईडला हिंज बोललं आहे. फॅक्टर्ड लोड दिला आहे. फॅक्टर्ड लोड म्हणजे काय असतो, PU. अल्टिमेट लोड किंवा फॅक्टर्ड लोड काय असतो, PU किती दिलेला आहे, PU इज इक्वल टू 2500 किलो न्यूटन. M20चा ग्रेड आहे, तो M20चा ग्रेड मला दिलेला आहे. आणि मला म्हणतोय कॉन्क्रीट किती म्हणलं आहे, FE 415. तर FE 415चा स्टील आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला एवढा डेटा दिलेला आहे. सगळ्यांनी आता बघा डिझायनिंग करायची आहे. 2 प्रकारचं डिझायनिंग असतं, तर आपण आता आवाला बघणारी पॅटर्न. काय झालं आता, एक मिनिट चेक करा. तो एवढा डेटा मला दिलेला आहे. काय म्हणतोय, 400 mm बाय 400 mm चा कॉलम आहे.
दोघं साईडला पिन आहे म्हणजे हिंज आहे. अनसपोर्टेड लेंथ दिलेली आहे 3 मीटरची. आणि तुम्ही विचार करून सांगा, आता मला हा एवढा गिवन डेटा दिलेला आहे. यल जी अनसपोर्टेड लेंथ आहे तीच आपली इफेक्टिव्ह लेंथ होऊन जाईल. का बरं? कारण की दोघं एंड काय आहे? दोघं एंड पिन आहे, दोघं एंड हिंज किंवा पिन आहे. पी यू त्यांनी मला दिला आहे फॅक्टर लोड 2500 किलो न्यूटन, M20 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे, AP 415चा स्टील आहे. ठीक आहे. तो आता आपण काय करणार बरं का, आता आपण करणार स्टेप नंबर 1, कारण हे डिझायनिंग आहे. तो डिझायनिंगमध्ये स्टेप नंबर 1 तुम्ही काय करणार, गिवन डेटा तर झाला सर. तो स्टेप नंबर 1 तुम्ही सगळ्यांनी काय घ्यायचा, स्टेप नंबर 1 फॅक्टर्ड लोड काय घेणार. कॉलमच्या डिझायनिंगमध्ये स्टेप नंबर 1 काय घेणार, फॅक्टर्ड लोड. फॅक्टर्ड लोड आपण घेणार. ठीक आहे. ठीक आहे, चला मग आता फॅक्टर लोड जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की गिवन आहे किती दिलाय, पी यू डायरेक्टली दिलाय. तर पी यू इज इक्वल टू 2500 किलो न्यूटन म्हणजे काय, 2500 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये कन्वर्ट करून टाकलं, कारण फॉर्म्युल्यामध्ये वापरताना तुम्हाला न्यूटनमध्ये वापरावं लागेल. डॉट 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 पुढे करा आणि म्हणा इथं गिवन दिले बाबा. स्टेप नंबर 1 इज ओव्हर. तोही ओव्हर. आता हे मी फॅक्टर लोडचं का घेतोय बरं का, कारण की तुम्हाला मी पहिलेच बोललो डिझायनिंगमध्ये 2 प्रकार तुम्हाला दिसायला भेटत आहे. कुठले 2 प्रकार दिसायला भेटत आहे. पहिला प्रकार असा आहे की जेव्हा तो पी यू देईल, पहिला प्रकार डिझायनिंगमधला काय आहे, तुम्ही तसं लिहिताना तसं लिहा. डिझायनिंगमध्ये पहिला प्रकार काय आहे की जेव्हा तुम्हाला तो डायमेन्शन देईल गिवन डेटामध्ये आणि पी यू पण देईल, तेव्हा कसे डिझायनिंग करायचं तो पॅटर्न शिकवतोय मी. तर तो पॅटर्नसाठी तुम्हाला पहिली स्टेप आहे फॅक्टर लोड. ओके. स्टेप नंबर 2 डायरेक्टली. स्टेप नंबर 2 आहे कॅल्क्युलेट मेन एरिया. तो कॅल्क्युलेट डायरेक्टली. आता मी काय करणार बघा, डायमेन्शन त्याने तुम्हाला दिलेला आहे, त्याची डिझायनिंग करायची गरज नाही. तो कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल बार किंवा कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल रेनफोर्समेंट. तो जे उभे बार असतात का, ते उभे बार मला काढायचे. तो कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल रेनफोर्समेंट. बरं कसं काढणार, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, वापरा. काय फॉर्म्युला, अल्टिमेट बी याचा लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा. पी यू इज इक्वल टू 0.4 FCK इंटू AC प्लस 0.67 FY इंटू ASC. ओके का. तो एवढा आपला हा फॉर्म्युला झाला. मग तुम्ही म्हणाल की सर त्यांनी तर पी यू दिलेला आहे, 0.4 काही टेन्शन नाही, FCK पण दिला आहे, कॉन्क्रीटचा ग्रेड दिला आहे ना, कॉन्क्रीटचा ग्रेड M20 दिलेला आहे, FY पण दिलेला आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. मला जे ना ASC काढायचं आहे. मग ASC तुम्हाला जर काढायचं असेल आणि AC जो आहे, AC मला काही दिलेलंच नाही, कुठलं डायमेन्शन दिले आहे, डायमेन्शन बघा तो हे डायमेन्शन दिलेलं आहे. आता डायमेन्शन जर का दिलं असेल, तुम्हाला मी चालू शिकवलं ना की ASC कसा काढायचा, चेक करा बाबा डिझायनिंग करण्यामध्ये, बरोबर ना. तर तुम्ही काय करा, आता 400×400चा जर का कॉलम आहे हा, तर याचा तुम्ही AG काढून घ्या. 9 मी डायरेक्टली काय करून घेतो, AG काढून घेतो. AG म्हणजे टोटल एरिया. कसं काढणार मी, मागच्या वेळेस सर्क्युलर कॉलम होता, आता रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर कॉलम दिसायला भेटतोय. तो 400×400 म्हटल्यावर स्क्वेअर कॉलम आहे, किती आन्सर येईल, 4 चौक 16, 1 2 3 4 mm². हा झाला AG. हा काय झाला, AG झाला. बरं मग हा जर AG झाला, तो ASC जो आहे, तो ASC मला डिझायनिंग करणं म्हणजे काय, तुम्ही लॉन्जिट्युडिनल रेनफोर्समेंटची डिझायनिंग करतायत, कॅल्क्युलेशन करतायत, तर तो अननोन पाहिजे ना ASC, तर तो अननोन राहणार. बरं तुम्हाला AG टोटल एरिया भेटला ना, कॉन्क्रीटचा एरिया कसा काढणार सांगा, कॉन्क्रीटचा एरिया कसा काढणार. तुम्ही काय करणार, टोटल एरिया जो आहे AG त्याच्यामधून स्टीलचा एरिया मायनस करणार. मग टोटल एरिया किती आहे, 16 वरती 1 2 3 4 0 मायनस ASC. या पद्धतीने जिथे AC दिसेल तेवढं उत्तर तुम्हाला हे चिपकवायचं आहे. मग सांगा बरं आता कसं करणार. PU किती दिला त्यांनी, 2500 इंटू 10⁻³ हा झाला PU. तो इथं ठेवणार मी, 2500 इंटू 10⁻³ हा झाला PU. 0.4 इंटू FCK किती आहे, तो FCK किती दिला आहे बरं त्यांनी मला, M20. तो M20 FCK आहे, तो इथे मी लिहिणार M20 साठी हा 20. ओके. नंतर AC किती टाकणार, AC आहे माझ्याकडे 16 वरती 1 2 3 4 0 मायनस ASC हा झाला AC प्लस 0.67 FY किती आहे, FY दिला आहे 415, तो FY इथे लिहिणार आपण 415. ओके. हां नंतर ASC माझ्याकडे नाही आहे, तो अननोन राहू द्या. कळालं नाही का रे बाळांनो, स्टेप रिपीट करू का, मी काहीच केलं नाही. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात व्हॅल्यू टाकायला गेलो, PU ची व्हॅल्यू टाकली 0.4, FCK टाकला, AC ची व्हॅल्यू मी उचलून ही टाकून दिली. मागच्या वेळेस पण मी असंच काढलं होतं बरोबर ना, 0.67 FY ASC. तर असं करून तुम्ही काय करू शकतात, असं करून तुम्ही ASC व्हॅल्यू काढू शकतात, जे की मला सांगा किती येईल. आता शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून सांगा किती येईल. त्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करता यायला पाहिजे. सांगा बरं किती येईल ASC.
हा पहिला प्रकार आहे आपला डिझायनिंगचा. डिझायनिंगचे दोनच प्रकार असतात. मग कॉलम संपून जातो. सांगा पटकन याचा आन्सर किती आहे? 68. तो 4,000 517. 517 68. 4,517.68 हा झाला ASC. तो खूप जास्त स्टील येतोय. हा कॉलममध्ये हा खूप जास्त स्टील येतोय, कारण डायमेन्शन बी खूप मोठं आहे ना, तो खूप जास्त स्टील येतोय. मग याच्यासाठी तुम्हाला मी एक रेंज देऊन देईल, त्या रेंजनुसार तुम्हाला जाणं आहे. आणि कसं काय करायचं सांगतो मी. तो ASC पर्यंत आलो. पण तुम्ही विचार करा की आपल्या एक लिमिट असतं कॉलममध्ये. काय बरं का, तर तुम्ही काय करणार, चेक फॉर मेन बार. स्टेप नंबर 3, चेक फॉर मेन बार. तुम्ही जो स्टील देणार आहे हा, त्याचं चेकिंग करून घ्या ना की तुम्ही बरोबर देताय की नाही. कसं चेक करणार, मग त्याच्यानंतर प्रोव्हाइड करू आपण, बरोबर ना. तुम्ही जो हे स्टील वापरताय एवढं वापरायला पाहिजे का नको हे चेक तर करा. बरं, मग कसं चेक करणार, तुम्ही ASC प्रोव्हाइड काढला, तुम्ही ASC मिनिमम काढा. चला, ASC मिनिमम किती असतो? ASC मिनिमम असतो 0.8% ऑफ ग्रॉस एरिया, AG. मग सांगा बरं किती येईल आता, 0.8% ऑफ AG किती येईल? 0.8% तर ठीक आहे, पण AG किती तुमच्याकडे? AG किती आहे, काय 400/400, किंवा मी तेच काढून ठेवला आहे काय, AG = 16 वरती 4 शून्य. मग हे करा बरं, किती येतं आन्सर सांगा. 1 2 3 4, किती आन्सर येते? 0.8%, 1280. 1280 mm². हा झाला आपला ASC मिनिमम. आता आपण काढणार ASC मॅक्सिमम. ASC मॅक्सिमम किती बघा, ASC मॅक्सिमम तुम्ही कसं काढणार, 6% ऑफ AG. 6% ऑफ AG, तो 6% ऑफ AG जो आहे आपला काय होऊन जाणार बरं का, हा ASC मॅक्सिमम होऊन जाणार. मग आता कसं काढणार ASC मॅक्सिमम बघा, 6% ऑफ AG किती आहे, 16 वरती 1 2 3 4. सांगा बरं आन्सर किती येईल? 9600. 9600. मग मला सांगा, तुम्ही जे वापरताय ते लिमिटमध्ये आहे का? 1280 पेक्षा कमी असायला नको, 9600 पेक्षा जास्त असायला नको. तर तुम्ही 4517 वापरता म्हणजे ओके, मी थँक्यू आहे. ओके का. मग आपण खाली मागे आपण ते तसं कमेंट करणार. कुठे कमेंट करायची बघा, तर मागच्या पेजवर येतो. हां, डिझायनिंग चालली बरं का. नाऊ काय म्हणणार की बाबा हो, ASC मिनिमम याच्यापेक्षा मोठा आपला ASC प्रोव्हाइड आहे, आणि आपला ASC प्रोव्हाइड हा ASC मॅक्सिममपेक्षा छोटा पण आहे, देन ओके. कळालं का. तुम्ही जे वापरताय ते लिमिटच्या आतमध्ये आहे, त्यामुळे ओके आहे. समजलं का. सो देअर फोर ASC प्रोव्हाइड काय असणार तुमचा, ASC प्रोव्हाइड राहणार किती असणार, ASC प्रोव्हाइड राहणार आपला किती, 4517.68. 4517.68 mm². समजलं का, बोला. तो AC एवढा प्रोव्हाइड करायचा आहे. आता मी जे सांगतो ते डिझायनिंग करणाऱ्या हर एक मुलाला माहिती पाहिजे, किंवा तुम्हाला लॉजिकली जाण्यासाठी सोपं जाईल. कसं बरं का, लक्ष द्या. जर समजा हा ASC तुम्ही जो प्रोव्हाइड करणारे डिझायनिंगमध्ये, हा ASC जो तुम्ही काढताय, हा जर का 2000 पेक्षा कमी आला, लक्ष द्या बाळांनो, हा जर का 2000 पेक्षा कमी आला तर तुम्ही 16 mm चा बार वापरायचा. समजलं का. ओके. जर हा एरिया 2000 ते 3000च्या दरम्यान जर आला तर तुम्ही 20 mm चा बार वापरायचा. समजलं का. जर हाच एरिया 3000 ते 4000च्या दरम्यान आला तर तुम्ही 22चा किंवा 25 वाला बार वापरायचा. ओके. आणि जर हा 4 पेक्षा जास्त येत असेल, तो समजा आपण 22 वाला वापरून टाकू असा. जर 4000 पेक्षा हजार का जास्त येत असेल तर 25चा किंवा 28चा बार वापरायचा. बोला, समजतंय का. हो सर. आता तुम्ही सांगा, 4517.68 येतोय, तो किती वाला बार वापरू मी, 4000 पेक्षा जास्त येतोय ना, 4000 ते 5000च्या दरम्यान. तो 4000 किंवा 5 ते 5000च्या दरम्यान जर येत असेल तर मी तुम्हाला काय बोललो बाबा, 25 किंवा 28 वाला वापरा. मग 25 वाला वापरून टाकू. यूज आता काय लिहिणार बघा, यूज 5 = 25 mm. किती वाला बार वापरून घ्या, 25 mm चा. मग मला सांगा, 25 mm चा बार जर वापरला
तर एक ASC सिंगल किती येईल, सिंगल बारचा एरिया किती येईल बरं? तो येईल पाय बाय 4 इंटू 25चा वर्ग. सांगा बरं एका बारचा एरिया किती आला? एका बारचा किती? 490.87. 490.87 mm². हा झाला सिंगलचा एरिया. पण मला सांगा टोटल एरिया एवढा वापरायचा आहे, सिंगलचा एरिया एवढा वापरायचा आहे. मग तुम्हाला नंबर ऑफ बार काढावं लागतील ना. आता नंबर ऑफ बार किती येईल काढा. नंबर ऑफ बार कसं काढतात? ASC टोटल किंवा प्रोव्हाइड डिवाइड बाय ASC सिंगल. तो टोटल एरिया डिवाइड बाय सिंगलचा, बरोबर ना. असं जर केलं तर नंबर ऑफ बार येऊन जातील. मग ASC प्रोव्हाइड म्हणजे टोटल एरिया किती आहे? 4517.68 डिवाइड बाय 490.87. सांगा बरं किती बार आले? 9.20. 9.20. तो 9.20चा अर्थ काय होतो बाळांनो? 10. किती बार वापरणार तुम्ही? 10. लक्षात ठेवायचं कधी पण ऑड बार वापरायची नाही. 11, 13, 17 असे बार नंबर वापरायचे नाही, इवन वापरायचे. 10, 12, 14 अशी. कळालं का? तो नंबर ऑफ बार किती वापरायचे? 10. तो यूज असं लिहायचं. तर यूज 10 नंबर ऑफ 25 mm बार. 25 mm बार. कळालं का? हे झालं आपलं मेन रेन्फोर्समेंटची डिझाईनिंग. बोला रे. मेन रेन्फोर्समेंटची डिझाईनिंग कळाली का? हो सर. आता काय करणार? तो मेन रेन्फोर्समेंटची डिझाईनिंग जर तुमची झाली, आता लॅटरल टाईज करणार आपण. तो किती स्टेप झाल्या बघा. तो गिवन डेटा दिला होता त्यांनी मला, मी स्टेप नंबर 1 फॅक्टर लोड घेऊन टाकला. पण हे प्रकार कुठला होता? डिझायनिंगमधला हा प्रकार होता जिथं तुला म्हणतील डिझायनिंग द शॉर्ट कॉलम असं म्हणेल. तो डिझायनिंगचा प्रॉब्लेम आहे. डायमेन्शन बी दिलेले आणि PU पण दिलेला आहे. त्यावेळेस काय करायचं? पहिली स्टेप आहे फॅक्टर लोड काढून घ्या. नंतर कॅल्क्युलेट डायरेक्ट लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट काढायला लागा. PUचा फॉर्म्युला वापरायला गेले. तुम्हाला लागत होता AC तुमच्याकडे अवेलेबल राहतच नाही. मग तुम्ही AG काढून घेतला कारण डायमेन्शन दिलेलं आहे. त्याच्यामधून स्टीलचा एरिया मायनस केला का तुम्हाला AC भेटून जातो. मग AC माझ्याकडे नव्हता म्हणून ACच्या ऐवजी डायरेक्ट मी या ASCच्या टर्ममध्ये टाकून दिलं. असं जेव्हा मी केलं तेव्हा सगळं इक्वेशन ASCमध्ये गेलं. मग मी ASC काढून टाकला की बाबा आम्हाला वापरायचा आहे. मग मी चेक करायला गेलो की मिनिमम आणि मॅक्सिममच्या आतमध्ये आहे का, आणि तो मिनिमम मॅक्सिममच्या आतमध्ये होता. आता तुम्हाला ASC प्रोव्हाइड एवढा करावा लागला. मग तुम्हाला शिकवलंय मी की बाबा 2000पेक्षा कमी असेल तर 16 वापरा, 2000 ते 3000 असेल तर 20 वापरा. कॉलममध्ये म्हणतोय 3000 ते 4000 असेल तर 22 वाला वापरा, 4000 5000 तर 25 किंवा 28 वापरा. तर या पद्धतीने आपण एक व्हॅल्यू घेऊन टाकली. 25 वाला बार वापरला. मग सिंगलचा एरिया आला 490. मग टोटल एरिया डिवाइड बाय सिंगल केलं तर नंबर ऑफ बार येऊन गेले 10. झालं हे मेन रेन्फोर्समेंट. आता आपण काय बोलणार? स्टेप नंबर किती आता? 3. काय? लॅटरल टाईज. स्टेप नंबर 3 काय? लॅटरल टाईज. लॅटरल टाईजची तुम्हाला डिझायनिंग शिकवलेली मी. तो कसं करतात बघा ना. आता सगळ्यात पहिले लॅटरल टाईजचा मिनिमम बार काढायचा 5 मिनिमम. तो डाया ऑफ लॅटरल टाईज. काय म्हणायचं? डाया ऑफ लॅटरल टाईज. कसं काढतात डाया ऑफ लॅटरल टाईज? 6 mm पेक्षा कमी असायला नको. लक्षात घ्या. लॅटरल टाईज म्हणजे ते जे गुंफायला लागतात ना त्या रिंगा, त्या 6 mm डायमीटरपेक्षा कमी असायला नको. तो आपल्याकडे पहिलं एक्सप्रेशन काय? 5 मेन बार डिवाइड बाय 4 or 6 mm विच एव्हर इज व्हॉट. तो तुम्ही जर का मिनिमम डायमीटर काढताय तर विच एव्हर इज मॅक्सिमम घ्यावं लागेल. बरं ठीक आहे. मग बघा आता मला सांगा 5 मेन किती वापरलाय तुम्ही? 25 mm चा बार वापरलाय. 25 डिवाइड बाय 4 करा. सांगा बरं सर किती येते? 6.25. 6.25 येतोय. ओके. आणि हा किती येतोय? और हा येतोय 6 mm. आता तुम्ही म्हणाल की या दोघांमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची आहे, तर मी घेणार 5 मिनिमम 6.25. पण 6.25 mm चा बार तर राहत नाही. तुम्ही म्हणणार राऊंड अप करून 7 mm घेऊ. 7 mm चा पण बार मार्केटमध्ये नाही आहे. मग किती वापरणार? तर राऊंड अप करून तुम्हाला पुढे घ्यावा लागेल 8 mm चा बार वापरावा लागेल. कितीचा? तो 8 mm चा बार तुम्हाला आता वापरावा लागेल रिंग म्हणून. समजलं का? तो 8 mm चा बार वापरावा लागेल. चला बरं का. आता तुम्ही डायमीटर काढून टाकला. आता पिचिंग काढा. पिचिंग तो स्टेप आहे याच्यामध्येच बरं का. तो लॅटरल टाईज चालू आहे, याच्यामधला असा गोल झाला, तो डायमीटर काढला. दुसरा गोल काय काढू आपण आता? पिच. तो पिच कसा काढतात? पिच म्हणजे काय? पिच म्हणजे स्पेसिंग. स्पेसिंग किती असेल लॅटरल टाईजसाठी आठवतं का काही? तो काय काय आहे? पहिला LLD और 16 टाइम 5 मेन बार जो मिनिमम आहे तो 5 मेन और 300 mm विच एव्हर इज व्हॉट? विच एव्हर इज
तो पीच ही मॅक्सिमम पीच आहे, तो विच एव्हर इज मिनिमम बोलायचं. तो हा मॅक्सिमम पेसिंग आहे. तुम्हाला पेसिंग द्यायची बघा. LLD कितीचा होता? LLD स्लॅटर डायमेन्शन 400x400चा होता ना, तो इथं असणार हा 400 mm. और 16 × 5 कितीचा वापरला आहे तुम्ही? 25चा. सांगा याचं उत्तर किती आहे? याचं उत्तर किती आहे? 400. 400. याचं उत्तर 400 और 300. मग या तिघांमध्ये जो मिनिमम आहे ते तुमचं पेसिंग आहे. पेसिंग मग किती आले पेसिंग? 300 mm ची. झालं, काही चेकबिक द्यायची गरज नाही राहत. 300 mm तो डायरेक्टली यायचं यूज 8 mm बार, यूज 8 mm बार ॲट द रेट 300 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग. डिझायनिंग इज ओव्हर. बोला, कळालं का? तो एक प्रकार डिझायनिंग मधला कंप्लीट केलेला आहे. कसा पण येऊ या पद्धतीने होईल. समजलं का सांगा? जेव्हा डायमेन्शन आणि अल्टिमेट लोड देतात तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं, कळालं का?